नमस्कार मुलींनो, या ठिकाणी महिला व बालविकास विभागासाठी जी काही पदभरती निघालेली आहे तर त्या पदभरतीसाठी आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी वगैरे करून घेत आहोत। तर आत्ता जी आहे ते आपण जवळपास GK वगैरे त्यानंतर गणित व बुद्धिमत्तेचे सुद्धा भाग पब्लिश केलेले आहेत। ज्या मुलींनी पाहिल्या नसतील पाहून घ्या आणि जे नवीन असतील तर अवश्य सबस्क्राईब वगैरे करून घ्या, कारण का परिपूर्ण तयारी एकमेव अशी दर्जेदार पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती मुलींची किंवा येणाऱ्या सर्व परीक्षांची या ठिकाणी करून घेत असतो। त्यामुळे आणि जे नवीन असाल तर वही पेन घेऊन बसा, कारण का एका प्रश्नांसोबत जवळपास 4 ते 5 प्रश्न कव्हर होतात आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये। त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित वही पेन घेऊन बसा। तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या, कारण का A to Z सगळी माहिती सहित दर्जेदार वगैरे या ठिकाणी होऊन जाईल तुमची। तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, भारतात बालवाडी योजना, लक्षात असू द्या अंगणवाडी बालवाडी एकच कल्पना वगैरे म्हणा, तर ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडली गेली? लक्षात असू द्या बालवाडी योजना ही जी आहे ती 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आलेली होती आणि ती स्वीकार वगैरे झाली, परंतु लक्षात असू द्या ती अंमलात आणू शकलं नाही। प्राथमिक शिक्षण वगैरे त्याच्यातच सगळं जो बजेट होता त्यामुळे ते दुर्लक्षित राहिलं। परंतु हा प्रश्न एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर आत्तापर्यंत जे म्हणजे पंचवार्षिक योजना, सर्वात प्रथम पंचवार्षिक योजना जी आहे ती लक्षात असू द्या 9 जुलै 1951 मध्ये या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। आणि पंचवार्षिक योजनेमध्ये 5 वर्ष वगैरे कालावधी असतो आणि त्याच्यासाठी ध्येय वगैरे किंवा फंड वगैरे काय काय कार्य आहे हे आखून दिले जातात। आणि या पंचवार्षिक योजनेचे जनक वगैरे कोणाला म्हणतात, तर जवाहरलाल नेहरू यांना जे आहे ते याची काय म्हणतात, जनक म्हणतात पंचवार्षिक योजनेची। लिहून घ्या, महत्त्वाचे हे प्रश्न आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खानदेश प्रदेश जे आत्ताचा सध्याला खानदेश प्रदेशाचं पूर्वीचं नाव काय होतं? तर लक्षात असू द्या महाराष्ट्राचा हा इतिहासामध्ये सुद्धा मोडतो आणि भूगोलामध्ये सुद्धा मोडतो, कारण का हा जो आहे खानदेश याच्यामध्ये प्राकृतिक वगैरे भाग, त्याच्यामध्ये प्रादेशिक वगैरे आहेत, प्राकृतिक आहेत, प्रशासकीय वेगवेगळे भाग आहेत। तर पहा, प्रथम या प्रश्नाचं उत्तर, खानदेश या प्रदेशाचं पूर्वीचं नाव काय होतं, तर रसिका या नावानं त्या प्रदेशाला ओळखलं जायचं। आत्ता नेमकं म्हणजे काय, लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी जवळपास प्रशासकीय विभाग किती आहेत लिहून घ्या, यावर प्रश्न येतो। प्रशासकीय विभाग एकूण 6 आहेत आणि प्राकृतिक, लक्षात असू द्या प्राकृतिक विभाग किती आहेत, 3 आहेत, लक्षात असू द्या। आणि अजून एक आहे प्रादेशिक विभाग किती आहेत, प्रादेशिक विभाग 5 आहेत। फक्त तुम्हाला प्रशासकीय विभाग माहिती असेल तर हेही लक्षात असू द्या, प्राकृतिक आणि प्रादेशिक 5 आहेत आणि प्राकृतिक 3 आहेत भौगोलिकदृष्ट्या वगैरे। प्रदेशानुसार म्हटलं तर 5, प्रशासकीय म्हटलं तर 6, तर ही नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर गर्भलिंग चाचणी कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर गर्भलिंग जो चाचणी कायदा आहे तो मुलींनो या ठिकाणी 1988 मध्ये लागू करण्यात आलेला आहे। हा जो आहे तो या ठिकाणी पारित झाला, लक्षात असू द्या, हा थोडं चुकी झाली, हा पारित झाला 1988ला, परंतु लागू किंवा अंमलात वगैरे कधी आणण्यात आला तर 1994 मध्ये, लक्षात असू द्या। आणि लिहून घ्या, पारित किंवा संमती वगैरे 1988ला मिळाली आणि परंतु लागू केव्हा झाला, हा 1994 मध्ये झालेला आहे, लक्षात असू द्या, लिहून घ्या। त्यानंतर महाराष्ट्राचा कोणता भाग निजामांच्या संस्थानांचा भाग होता? तर लक्षात असू द्या या ठिकाणी मराठवाडा जो भाग होता तो हैदराबादमध्ये होता, त्यामुळे ते हैदराबाद वगैरे निजामांच्या संस्थानाचा एक भाग होता, त्याच्यामध्ये हा मराठवाडा होता। तर त्याला वेगळं वगैरे कधी करण्यात आलं, 17 सप्टेंबरला, किंवा हा जो भाग आहे तो नियंत्रणाखाली म्हणजेच हैदराबाद या संस्थानाच्या नियंत्रणाखाली वगैरे होता, तर याला स्वतंत्र वगैरे कधी करण्यात आलं किंवा काढून टाकण्यात कधी आलं तर 17 सप्टेंबरला 1956ला वगैरे वेगळं करण्यात आलं। कधी 1 नोव्हेंबर 1956ला त्याला मुंबई राज्यात जोडलं गेलं। आणि त्यानंतर जर पाहिलं म्हणजे काय केलं, हे सर्वप्रथम
हैदराबादमध्ये होतं, हैदराबाद या राज्यामध्ये किंवा हैदराबाद या संस्थानामध्ये. तर याच्यातून काढण्यात आलं, याला स्वतंत्र वगैरे 17 सप्टेंबरमध्ये करण्यात आलं, 17 1956 वगैरे. तर त्याच वर्षी त्याला 1 नोव्हेंबरमध्ये 1 नोव्हेंबर 1956ला पहिला अगोदर महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या अगोदर मुंबई राज्य होतं. तर मुंबई राज्यामध्ये हे समाविष्ट करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला जे आहे ते 1 मे 1960मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जोडण्यात आलं. लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्यात. आणि याचा जो आहे तो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून 17 सप्टेंबरला साजरे करतात. लक्षात असू द्या, सप्टेंबर वगैरे. तर लिहून घ्या, महत्त्वाचा आहे प्रश्न. त्यानंतर पुढे पहा, पुढचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी मराठी साहित्यासाठी पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. तर मराठी साहित्यासाठी सर्वात पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे व्यक्ती वगैरे किंवा लेखक वगैरे कोण आहेत. तर विष्णू खांडेकर किंवा विष्णू सखाराम खांडेकर, ज्यांना आपण काय म्हणतो वि स खांडेकर यांना म्हणतो. लक्षात असू द्या. आणि यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला. तर ययातीसाठी मिळालेला आहे. आणि किती मराठी लेखक वगैरे यांना मिळाला आपण पाहिलेलं आहे मागच्या सिरीजमध्ये. ज्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या. जवळपास 4 लेखक आहेत, त्या सगळ्यांची नावे वगैरे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर व्हिडिओ ऑलरेडी माहीत आहे, ती पाहून घ्या. वि स खांडेकर यांना मिळाला. आणि लक्षात असू द्या, मराठीच्या बाबतीत 27 फेब्रुवारीला वि शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो, ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने वगैरे ओळखतो. तर त्यांनी काय केलं, त्यांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी तो मुलींनो या ठिकाणी मराठी राजभाषा दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. लक्षात असू द्या, खूपदा प्रश्न पडतो परीक्षेला. त्यामुळे 27 फेब्रुवारी वि शिरवाडकर यांचं नाव लक्षात असू द्या आणि मराठी राजभाषा दिन. त्यासोबत पंचायत राज व्यवस्थेत घटनादुरुस्ती कोणती आहे किंवा पंचायत राज व्यवस्थेसंबंधित घटनादुरुस्ती वगैरे. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी 73व्या घटनादुरुस्तीमध्ये पंचायत राज ही व्यवस्थेची संबंधित दुरुस्ती वगैरे करण्यात आलेली आहे. आणि ही पंचायत राज व्यवस्था जी आहे ती त्रिस्तरीय स्वरूपाची आहे. लक्षात असू द्या. आणि हा प्रश्न तुम्हाला खूपदा परीक्षेला वगैरे पाहायला मिळेल, त्यामुळे याची थोडीफार तुम्ही माहिती वगैरे काढून घ्या. त्यानंतर महाराष्ट्रात मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली. तर मानव धर्म सभेची जी स्थापना आहे ती दादोबा पांडुरंग तरखडकर, यांचं नाव थोडं तरखडकर असं आहे. तर लिहून घ्या, यांनी केली. त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होती. तर यांनी कुठे केली वगैरे कसं केली, तर सुरत या ठिकाणी केली, हे आपण पाहिलं. यांच्याबद्दल खूप सारी माहिती पाहिली. बाबा अंटे यांनी महत्त्वाचं म्हणजे काय आश्रम वगैरे काढली कुष्ठरोग्यांसाठी. लक्षात असू द्या. त्यानंतर हे सुरतमध्ये काढलं मानवधर्म सभेची स्थापना वगैरे. आणि कधी वगैरे झाली तर लक्षात असू द्या, या ठिकाणी 22 जानेवारी का जून आहे बहुतेक 1844मध्ये. फक्त इसवी सन ध्यान ठेवा, इसवी सन लक्षात ठेवा, कारण का परीक्षेच्या दृष्टीने फक्त इसवी सन महत्त्वाचे असतात. कारण का एका दिवशी काही ठिकाणी 2 संस्थेची स्थापना वगैरे झालेली आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये स्त्री मुक्ती दिन जो आहे तो कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो, तर सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. यांचा जो जन्मदिवस आहे 3 जानेवारीला असतो आणि त्याच ठिकाणी महिला दिन म्हणा, स्त्री मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की जागतिक महिला दिन. खूप सारे विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज होतील की जागतिक महिला दिन हेच म्हणतात, तर जागतिक महिला दिन हे नाही आहे. जागतिक महिला दिन जो आहे तो 8 मार्च आहे. लिहून घ्या, 8 मार्च जागतिक महिला दिन. 3 जानेवारी स्त्री मुक्ती दिन किंवा महाराष्ट्रासाठी स्पेशल महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा स्त्री मुक्ती दिन. त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत जे आहे ते गरजा महाराष्ट्र माझा, ते कोणी लिहिलं. तर लक्षात असू द्या, हे लिहिलं राजा बडे यांनी. त्याला संगीत वगैरे कोणी दिलं, श्रीनिवास सबळे यांनी. आणि लोकगायक वगैरे गायन वगैरे कोणी केलं, लोकशाहीर सबळे यांनी. तर लक्षात असू द्या, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. मुख्य लेखक लिखाण कोणी केलं, तर राजा बडे यांनी केलेलं आहे. लिहून घ्या. आणि त्याला संगीत वगैरे देण्याचं काम यांनी केलं आणि त्याला गाण्याचं वगैरे काम गायक वगैरे शाहीर सबळे यांनी केलेलं आहे. तर लक्षात असू द्या. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो, जो की मी प्रश्न कव्हर केलेला आहे.
तर ज्या ज्या विद्यार्थिनींना येत असेल उत्तर व्यवस्थित करा आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का तुमच्यासाठी A to Z सिरीज जो आहे ती आपण अगदी मोफत आणि दर्जेदार पद्धतीची घेऊन येत आहोत. त्यामुळे त्यासाठी फक्त एक लाईक आवश्यक आहे आणि जेवढे तुम्ही लाईक वगैरे करसाल तेवढे जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रश्न वगैरे मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्या ज्या मुलांनी किंवा मित्रमैत्रिणी फॉर्म भरलेला आहे त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा झाला पाहिजे. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.